नाशिक शहरासह अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली। हवामान खात्याने नाशिककरता येलो अलर्ट जारी केला होता। त्याप्रमाणेच ग्रामीण भागासह घाटमाथा परिसरात पावसाची तीव्रता अधिक पाहायला मिळते। तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमुळे अनेक मार्गांवर पाणी साचलं, त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावल्याचं पाहायला मिळालं। पावसामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। या पावसामुळे सुरू असलेल्या विकास कामांनाही विलंब होण्याची शक्यता व्यक्त होती। नाशिकमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप ही चालूच आहे। नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी रस्त्यांचे कामं सुरू आहेत, विकास कामं सुरू आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतोय तर हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे नाशिक शहरामध्ये आपण ही वाहतूक कोंडी या ठिकाणी बघतोय। खरं तर नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचते, तर अनेक ठिकाणी जे विकास कामं आहे ते त्या ठिकाणी ठप्प पडलेले आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये जे कामं वेळेत खरं तर पूर्ण करण्यासाठी जी कसोटी आहे ती प्रशासनाची लागल्याचं पाहायला मिळतं। या कामांना देखील मोठा विलंब हा तो इथं लागू शकतो। त्यामुळे एकूण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये पावसानं हजेरी लावल्यानंतर त्याचा परिणाम हा नाशिक शहरातल्या वाहतुकीवर आणि त्यासोबत नाशिककरांवर देखील होताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।